अजित पवारांनी घेतला चहाचा आस्वाद, बारामतीकरांशी साधला आपुलकीचा संवाद. राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून पहाटेच्या वेळेस गारठा अधिक जाणवतोय. अशा वातावरणात गरमागरम चहाचा घोट घेत दिवसाची सुरुवात करण्याचा आनंद काही औरच असतो. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील आकाश टी कॉर्नर येथे अचानक भेट देत पहाटेच्या चहाचा आस्वाद घेतलाय. यावेळी अजित पवार यांनी चहाचा आस्वाद घेताना उपस्थित बारामतीकरांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. स्थानिक नागरिकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी सर्वांची विचारपूस केली. थंडी, शेती, स्थानिक प्रश्न तसेच दैनंदिन जीवनातील अडचणी यावरही या गप्पांदरम्यान चर्चा झाली. अजित पवार यांचा हा साधा, अनौपचारिक आणि लोकांमध्ये मिसळणारा स्वभाव पाहून उपस्थित नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. सध्या चहाच्या टपरीवर बसून सामान्य नागरिकांशी संवाद साधल्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा लोकनेते म्हणून दिसून आले आहे. या भेटीमुळे केवळ चहाचा आस्वादच नव्हे तर लोकांशी थेट संवाद साधत सकाळची सुरुवात अतिशय उत्साहपूर्ण आणि सकारात्मक झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काय नेमका आरोप करण्यात आलेला आहे? निवडणूक आयोगाकडे तुम्ही काय मागणी केली आहे? काय त्या आरोप आहे? मध्यंतरी माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे बारामती नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली आणि त्याच्या आधी युगेंद्र पवारांनी असा आरोप केला होता की त्यांचे काही उमेदवार हे पैशाच्या जीवावर त्यांना फॉर्म माघारी घ्यायला होते आणि 8 वॉर्डात 8 नगरसेवक बिनविरोध निवडून देण्यात आले. तर त्याच अनुषंगाने मी 1 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की ज्या 8 वॉर्डात हे जे 8 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत व ज्यांनी माघार घेतली त्यांची SIT, ACBI, ED मार्फत चौकशी व्हावी. अशातच एक व्हिडिओ समोर येतो ज्यामध्ये एका पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील हे पक्ष कार्यालयात पैसे मोजतायत. आता ठीक आहे, ते बिल्डर आहेत किंवा त्यांचे मोठे मोठे कामं चालतात, मग निवडणूक काळात एवढे पैसे मोजायचे कारण काय? मग माझी निवडणूक आयोगाला मी स्पष्ट तक्रार केलेली की हा व्हिडिओ एकतर खरा आहे की खोटा हा आपण तपासा, आणि खरा जर असेल तर ह्यांच्याकडे हा पैसा आला कुठून, त्या पैशाचा ह्यांनी कुठे वापर केला. आणि महत्वाचं म्हणजे आज आपण सर्वसामान्य नागरिक निवडणूक काळात 2 लाखापेक्षा जास्त रक्कम आपण कॅरी नाही करू शकत. मग ह्या लोकांना एवढी मुभा कशी? उलट मी तर म्हणेल हा व्हिडिओ जर खोटा असेल तर आपण सगळे एकत्र येऊ आणि हे निवडणूक काळात असे व्हिडिओ व्हायरल कुठं होतात ह्याची आपण चौकशीची मागणी करू. पण प्रश्न असा आहे की एकाला न्याय वेगळा आणि दुसऱ्याला न्याय वेगळा, हे काय बरोबर नाही. निवडणूक आयोगाला 1 डिसेंबर रोजी आपण तक्रार केलेली, मग निवडणूक आयोग इतके दिवस करताय काय? आणि निवडणूक आयोगाने जर ह्याच्यावर नीट कारवाई नाही केली तर मी येणाऱ्या काळात न्यायालयात दाद मागेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.